तुका काय वाटला तुम्ही काय करतास तर माका कळणार नाही? माका सगळं माहित असा हा सगळं कळता माका। आता मी तुका जाऊक देणार नाही। हा तुका काय वाटलं काय? पहिले माझे नारळ आणि सुपारी हैसर ठेव। जर नाही ठेवलंस ना तर वेशीवर टांगून खालसून मिरचीची धुरी दे ना, कळलं मा? पहिले नारळ ठेव आणि सुपारी, नाहीतर बघतोय तुका मी। हा माका काय म्हणतं? जगदंबा। आता जगदंबा दाखवते। हा माझ्या नादाक लागायचा नाही हा, नाहीतर नाहीसा करून टाकीन ना, सांगून ठेवतय। सावली त्या झोपेत बोलतायत, मी जाते। पहिले नारळ ठेव आणि सुपारी, नाहीतर बघतोय तुका मी। हा आता मी तुका सोडूच नाही। माझे नारळ दे, माझे सुपारी दे। परत मारलंय अरे आणि मला। जगदंबा जगदंबा। आजी चहा ठेव खाली। तू चाय केलंस? आमरीक कित्याक नाही सांगितलंस? आता माझ्या तोंडाकडे काय बघतोस? सुंदर दिसतय मी। जा कामा कर जा। काम सुका। संध्या माका ना तुमच्या वांगडा थोडासा बोलूचा रे। हा आत्या, काय बोलायचं होतं? माका माझा मृत्यूपत्र करूचा। काय? मृत्यूपत्र कशासाठी? आयुष्याचा आता भरोसा नाही रे, वय झाला माझा। आत्या काय बोलताय तुम्ही? आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्या बरोबर। तुम्ही सगळे माझेच रे, पण पोटच्या पोरांचा काय करू? सगळी पोरा कामात सून गेली माझी। मोठे दोघे जण दारू म्हणू नको, जुगार म्हणू नको, पत्ते म्हणू नको, तर काय म्हणतात ताकडा का काय काय सगळी व्यसना असत त्यांका। नानगो तर काय, त्याचा तर काय भलताच चाललेला असता। तुका तर माहिती आहे त्या जा काय होता ना माझा सगळा, तर सगळा विकून खाल्ल्याने रे। आणि आता आता माझ्या वाटणीचा जा काय हा ना, पण त्यांका विकून खाऊचा। काय? पण हे तू कधी काही बोलली नाहीस। अशी वेळच येऊक नाही रे, कधी बोलू? हा ठीक आहे, पण मग आता करायचंय काय नक्की? चंद्या, माझ्या आवशी बापाशींना माका आंब्याची बाग दिलेली असा, माडाची बाग असा, पोपळीची बाग असा, त्या सगळ्यांना मी जीव ओतून जपले रे। ता जर माझ्या हातसून गेला ना तर काय खरा नाही। ती सांभाळूक होय रे, ती सांभाळूक होय। नाही आत्या, तुमची तळमळ मला अगदीच कळते। आपल्या मुलांनी काही चुकीचं केलं
तर आपल्याला त्रास होतो, काळजी वाटते आणि हे अगदी स्वाभाविक आहे. ह्या बघ तिळ्या, मका ना तुझी सहानुभूती नको. माझ्या राजकुमाराक बोलव. मका माझ्या राजकुमारा बरोबर बोलूच असा. ते का म्हणा तुझी ती पिकनिक काय करतस ना तर थैसरच सोड, आणखीन ये इकडे माका भेटू. एकदा माझा जा काय सगळं हा ना तर त्याच्या स्वाधीन केलंय ना की मी डोळे मिटूक मोका. हा म्हणजे तुमच्याकडे सगळा असा रे, नाही म्हणून नाही, पण माका माहिता माझ्या पाठीमागे ना त्याची राखण तुम्हीच करशात. जा काय माझा आता हा ना उरलेला तर सगळा राजकुमाराच्या स्वाधीन करूचा हा. ते का लवकर बोलव फोन करून. आणि तसंही मॉम, आपण राजकुमार दादाला किती दिवस घराबाहेर ठेवणार आहोत? नाही, कधी ना कधी त्याला घरी आणावंच लागेल ना. आणि हे सत्य आपण जग्गू आजीपासून किती दिवस लपू शकणार आहे? जग्गू आजीने हट्टच धरला राजकुमार दादाला भेटायचंय म्हणून. त्यासाठी आणावंच लागेल त्याला घरी. शिवाय आपण दादाची एक चूक माफ करू शकतो ना. ऐश्वर्या, पण त्याला माफ करायला त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप तरी त्याला झाला असेल का? पश्चाताप सोड, आपण काहीतरी मोठी चूक केली आहे याची त्याला जाणीव तरी असेल का ऍटलिस्ट? नील, कम ऑन, हे सगळं आपण दादा घरी आल्यावर पण बोलू शकतो ना. आत्ता बोलायची गरज आहे. पण आई खरं सांगू, आम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. मला कळतच नाही काय करायचंय आता. या क्षणी मी हतबल आहे. एक वेळ असं वाटतं की सगळं सांगून टाकावं जग्गू आत्यांना. त्यांच्या लाडक्या राजाने काय केलंय, किती मोठा गुन्हा केलाय, ज्याची शिक्षा दिली आपण त्याला. त्यांच्या लाडक्या राजाने कसं मेंदळ्यांच्या संस्कारांचं उल्लंघन केलंय ते सांगून टाकावं. परत असं वाटतं की आत्यांना त्रास होईल, त्यांना धक्का बसेल. त्यांच्या राजाने हे असं कृत्य केलंय त्या सहन नाही करू शकणार. पण मग जग्गू आत्यांचं मन राखण्यासाठी जर का राजकुमारला आपण घरात परत बोलवून घेतलं तर काय होईल? त्याला वाटेल मी जिंकलो. त्याच्या अपराधाची जी आपण त्याला शिक्षा दिलीये त्याची जाणीवच होणार नाही त्याला. तो पुन्हा एकदा आपल्या घरात येईल आणि पुन्हा एकदा तसाच वागेल पहिल्यासारखा. ते मला नाही चालणार. पण परत जग्गू आत्याचा विचार करते मी. त्यांना जरा कठोर आहेत. त्या सतत आपल्याला ओरडतात, रागावतात, आपल्याला शिस्त लावायचा प्रयत्न करतात, पण ते सगळं आपल्या चांगल्यासाठी. खूप चांगल्या आहेत त्या, अतिशय निर्मळ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आपल्या सगळ्यांवर प्रचंड विश्वास आहे. आणि म्हणूनच तर त्यांच्याकडे जे काही आहे नाही ते सगळं त्यांना आपल्याला द्यायचं आहे. आणि यासाठी खूप मोठं मन लागतं. कळत नाही काय करावं, काय करू नये. पण हा, मी जर का राजकुमारला परत या घरात घेतलं, तू म्हणतेस तसं, तर माझ्या लेकीचा, अमृताचा मी अपमान करेन असं मला वाटतं. हाय, मी एक बोलू का? तुम्ही यांना शिक्षा केली, या घराबाहेर काढलं, माझ्या पाठीशी उभ्या राहिलात, आणि एवढं सगळं केल्यानंतर आता फक्त जग्गू आजीचं मन राखायला त्यांना परत घरात घेणं हे मला अयोग्य वाटतं. त्यापेक्षा आपण आजींना सगळं खरं खरं सांगूयात. मी येते तुमच्यासोबत, प्लीज. तिलोत्तमा मॅडम. ए हॅलो, तुझं काय? मेहंदळींचा विषय सुरू आहे. स्टे आउट ऑफ इट. ऐश्वर्या, सावलीला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे. सावली, बोल. तिलोत्तमा मॅडम, मला एकच वाटतंय की आज गोकुळाष्टमी आहे. त्याच्या लीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
दुर्जनाचा नाश करताना सुद्धा त्याला एक संधी देऊन बघायला हवी, असं आपलं संस्कृती सांगते. सावली वहिनी, या सगळ्यामध्ये राजकुमार दादा तुझ्याशी कसा वागला आहे हे विसरलीस का तू? नाही विसरणार भाऊजी, पण प्रश्न आता आपल्या घराचा आहे. आपल्या घरासाठी काहीतरी करायला हवं ना. तू इतकं छान छान गोड गोड बोलतीयस दादाविषयी, मग जाशील त्याला परत घेऊन यायला? आणशील त्याला घरात? नाही नाही नाही, हे शक्य नाही आहे सावली. हे असलं काही करायची गरज नाही. सारंग, मला वाटतं सावलीचा निर्णय जास्त महत्वाचा आहे. तिला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, जग्गू आजी ह्या घरात 10 वर्षांनी आले आहेत. आज महेंद्रांचं जे काही वैभव आहे ते फक्त आणि फक्त जग्गू आजींमुळे आहे. आधीच आम्ही खूप दुखावलंय त्यांना. मग आपण त्यांची ही इच्छा पूर्ण नक्कीच करू शकतो ना तिलोत्तमा मॅडम. तुम्हालाही माहिती आहे ना की जग्गू आजींचा किती जीव आहे राजकुमार सरांवर. फक्त राजकुमार सरांची आठवण काढत असतात त्या. म्हणून मला असं वाटतंय की जग्गू आजींच्या इच्छेसाठी आपण राजकुमार सरांना घरी आणूयात. हवं तर मी आणते त्यांना. ग्रेट. मग तू एकटी जाणार आहेस की सारंग पण येईल सोबत तुझ्या? ऐश्वर्या, थांब जरा. अमृता, तू जा राजकुमारला आणायला. आणि एकटी जायचं नाही, या पोरीला घेऊन जा. आणि त्याला बचावून ठेव. केवळ जग्गू आत्याच्या इच्छेखातर त्याला आपण परत घरात घेतोय. तुझ्या आणि माझ्या मनाविरुद्ध मी त्याला कधीच माफ करणार नाही. अरे 7वा इंटरव्ह्यू आहे, यात पण मी रिजेक्ट झालोय. नाही, आत्ता HRचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं. अरे सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर दिली आहेत मी. असं काय करतो तू? त्यांनी सरळ सांगितलं की तुम्हाला हा जॉब मिळणार नाही. मिळाला मला जॉब. मी आनंद गायकवाड, रूपम कॉस्मेटिक मध्ये आलो होतो इंटरव्ह्यू द्यायला. हां, तुम्ही मला रिजेक्ट केलं होतं ना? मी तुला नंतर फोन करतो. मी नसेन, कोणतरी दुसरा असेल. तुम्ही राजकुमार मेंद्रे ना? तुम्हीच मला रिजेक्ट केलं होतं. तुम्ही इथे इंटरव्ह्यू द्यायला आलात का? तू जा ना जा. अरे थँक्स. काय थँक्यू. थँक्स. येड लागले कायला? अरे नाही, त्या याच्या ऐश्वर्या, तुझ्याच फोनची वाट बघतोय मी. 7वा मी त्या घरात पुन्हा कधी येणार आहे ते सांग बघू. दादा, मी प्रयत्न करते, सांगितलं ना. प्रयत्न नको आहेत मला ऐश्वर्या, रिझल्ट हवेत. रिझल्ट मिळालाय. तू येतोयस घरात. कधी केव्हा काही सांगशील का नाव गाव फळ फूल मलाच सगळं ओळखून काढायचंय? ए बाई, असे खेळ खेळू नकोस. काय केलेस तू ते नीट सांग. मला काहीही करायची गरज लागली नाही. जग्गू आजी आली आहे घरात. जग्गू आजी कोकणातली? नाही, म्हणजे तिच्या गावी तिचं मुलांसोबत भांडण झालंय प्रॉपर्टीवरून, म्हणून ती आपल्याकडे आली आहे राहायला. आणि मग काय, तू तिचा किती लाडका आहे आपल्या सगळ्यांना माहितीये. तिने तुला भेटायचा हट्ट धरलाय. आता तिने हट्ट केलाय म्हटल्यानंतर मॉम डॅड तर काहीच करू शकणार नाही. ती मूर्ख मुलगी आणि अमृता तुला घ्यायला येत आहेत. मला घ्यायला थँक्स ऐश्वर्या. थँक्सने काम नाही चालणार दादा. करेक्ट आहे, थँक्स म्हणून फक्त कसं चालेल? सांग, तुला माझी काय मदत हवी आहे? नाही, आता काही नकोय, पण फ्युचरमध्ये मला तुझी हेल्प लागणार. फक्त तेवढं लक्षात ठेव. ऐश्वर्या, तुला कुठलीही काहीही मदत लागली ना तरी हा राजकुमार तुला मदत करेल. बाय. सावनी, अमृता,
सारंग सर, सावली, तुझा निर्णय मला आवडलेला नाहीये. माहितीये मला. अगं एकदा तरी विचारायचं होतं मला. सगळं अचानक झालं सारंग सर. तुम्हालाही माहिती आहे ना, इथे आपल्या कंपनीचं करोडोचं नुकसान होत होतं, तेव्हाही आपण राजकुमार सरांना नाही बोलवलेलं. उलट तुम्हीच सगळं सांभाळून घेतलं. पण आता आपल्या घरात जग्गू आजी आहेत. त्यांचा आपल्यावर, आपल्या संस्कारांवर, आपल्या घरावर खूप विश्वास आहे. तो विश्वास मोडू नये म्हणून आपल्याला राजकुमार सरांना घरी घेऊन यावं लागेल. शिवाय आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि विश्वास पणाला लागलाय. चूक जरी फक्त एकट्या राजकुमार सरांची असली ना, तरी जग म्हणताना काय म्हणेल की ते मेंदळे आहेत ना, ते असे आहेत, ते तसे आहेत. म्हणून मी हा निर्णय घ्यायचा विचार केला. ठीक आहे तुझ्यावर विश्वास, पण एक लक्षात ठेवा, तिथे गेल्यावर जर राजकुमार दादा काही चुकीचं वागला किंवा बोलला तर सहन नाही करायचं. मग तो परत आला नाही तरी चालेल. मला पण सगळ्यांची काळजी आहे, पण कोणी जर चुकीचं वागत असेल ना तर आपण सहन नाही करायचं. लक्षात आलं का? घेतो आम्ही. खड़ा रहे. चाय पियोगे? अच्छा बनाता हूं मैं. अमृता, सावली, अमृता, मला आता चहा बनवायला यायला लागला. हा, चहा घेणार? हा, अमृता, तुला बिना साखरेचा आवडतं ना? हा हा, पिऊन तर बघ. हा, मस्त बनवलं. घ्यायला आलोय तुम्हाला. कोणाला? मला? का? तुम्हाला घरी घेऊन जायला आलोय आम्ही. का? खरं तर तुमचा चेहरा बघायची पण इच्छा नाहीये, पण नाईलाज आहे. नाईलाज आहे? मग का आलात मला घ्यायला? मला काही कळतच नाहीये. काय गरज पडली माझी एवढी तुम्हाला? माझी आठवण कशी काय झाली इतक्या दिवसानंतर? तुम्हीच तर सगळ्यांनी मिळून मला असं हाताला धरून घराच्या बाहेर काढल्यात ना. चहा पिऊन तर बघ अमृता, बिना साखरेचं आहे, मस्त आहे. मी बनवलंय. येतो मला आजकाल बनवता. बंद करा ही नाटकं. अजिबात लाज वाटत नाही ना तुम्हाला? नाही, अजिबात नाही. आणि लाज कसली वाटायची हो की नाही? हा, मी नोकरी करतोय, स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतोय, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळीही मी हेच केलं आणि आजही हेच करतोय. म्हणजे तुम्ही आमच्यासोबत नाही येणार तर? कोणाच्या? माझ्याच घरी मी येणार नाही असं कसं होईल? येईन ना, मी नक्की येणार. फक्त मला एक कळत नाही, आज काय माझी आवश्यकता पडली तुम्हाला? हे ना, अच्छा, जन्माष्टमी आहे. माझी जग्गू आजी आली असेल ना घरी? कशी आहे माझी आजी? तिला माझी आठवण नक्की आहे, बाकी कोणाला नाही आली तरी. तिने विचारलं असणार की मी काय खोटं सांगितलं तुम्ही तिला? खरं सांगा. म्हणून मला घ्यायला आलायत, नाहीतर तुझ्या थोबा चेहऱ्यावरनं वाटत नाहीये. स्वच्छेने मला घरी घेऊन जात आहे, हो की नाही अमृता? तरीही तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. येणार नाही
असं म्हणेन का मी? पण कसं आहे ना, जेव्हा मला घरातनं बाहेर काढलं तेव्हा मी आईच्या पाया पडलो, अमृताच्याही पाया पडलो. तू तर होतीस ना तिकडेच. आता जर कोणी माझ्या पाया पडून विनवणी केली तर मी नक्की येईन. काय अमृता?